सो हाय हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता निघालो आहे बाहेर. आज आम्ही जात आहोत श्री स्वामी समर्थांच्या गुरुपीठावर, जे आहे नाशिकला. जे स्वामी समर्थांना मानतात त्यांना माहिती असेल की अखिल भारतीय गुरुपीठ ते आहे नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. तर खूप दिवसापासून जायची इच्छा होती, तर आज योग आलाय. बाबा पण आहेत माझे बरोबर. तर आम्ही सगळे आज चाललोय तिकडे. मुंबईपासून अप्रॉक्स 170-175 किलोमीटर आहे ते. तर आता वाजले आहेत सकाळची 7:45. तर आता निघतोय 5-10 मिनिटात. तर लवकरच पोहोचू तिकडे. तर भेटू थोड्या वेळाने. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चलो लेट द जर्नी. सो आमचा मस्तपैकी ब्रेकफास्ट झालेला आहे. इथे आम्ही थांबलो होतो उडुपी श्री कृष्णा हॉटेलमध्ये. लास्ट टाइम पण आम्ही इथे थांबलो होतो जेव्हा आम्ही सुला वाईन्सला गेलो होतो. आणि ह्यांच्याकडे साऊथ इंडियन चांगलं आहे, म्हणजे आम्हाला डोसा तर इथलं खूप आवडतो आणि चहा वगैरे पण छान असतो, प्लस वॉशरूम्स पण क्लीन आहेत. तर आम्ही इथेच थांबलो. आम्ही अराउंड 8 वाजायला आलेले आम्ही निघालो तेव्हा, आणि बाय 9 AM वी रीच्ड हिअर. आता ब्रेकफास्ट केलाय. 9:45 व्हायला आले. आता निघतोय. मे बी अजून 2-2.5 तास तरी लागतील आपल्याला पोहोचायला. तिथे गेल्यावर बघूया किती गर्दी असते आणि किती काय. आमचं छान दर्शन झालेलं आहे. आम्ही निघालो होतो जसं मी बोलली होती की 8 वाजता. त्याच्यानंतर 9 ते 9:45 आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो.
9:45 निघालो आणि आम्हाला रिचिंग टाइम होता 12चा आणि बरोबर 12 वाजता आम्ही इथे पोहोचलो मठामध्ये. तर पार्किंग, बाबू थांब ना, पार्किंग आपल्याला खालीच काढायला लागते. तिथून वरती थोडंसं म्हणजे 5 मिनिटं वगैरे तुम्हाला चालत जावं लागतं. थोडंसं चढण आहे अशी आणि मग वरती मंदिर आहे. आता तर काय ऐकायलाच नाही आलं. गरमी थंड थंड झाला पिऊन. तर जसं की मी सांगत होते आधी की आम्ही 12 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर गाडी पार्क केल्यावर थोडंसं एक 5 मिनिटं वगैरे तुम्हाला चालायला लागतात. वरतीचा स्लोप आहे कारण की वरती मठ बांधलेला आहे. खूप मोठा एरिया आहे हा. म्हणजे मी गुगलवर बघितलं होतं काहीतरी 60 का 70 एकर वरती पूर्ण पसरलेला आहे. पण मे बी मोठा पण असू शकतो त्याच्यापेक्षा, कारण त्यांचं सभामंडप खूप मोठा आहे. म्हणजे जिथे बसून तुम्ही काही लोकांना ध्यान करायचं असतं किंवा तुम्ही जप वगैरे करू शकता असं. तर खाली पार्किंग करायला लागते. त्याच्यानंतर वरती गेलात की फोटो व्हिडिओ काढायला जास्त कुठे अलाउड नाही, त्यामुळे आम्ही जास्त काही शूट नाही केलं. म्हणून मी वर्बली सांगते. आणि स्वामींची मूर्ती आहे ती इतकी सुंदर आहे तिकडची, तर त्याचा फोटो जर मला भेटला म्हणजे गुगलवर असेलच तर तो मी इथे अटॅच करेन. मूर्ती खूप सुंदर आहे बघण्यासारखी. आणि म्हणजे जसं तुम्ही एंटर करता असं सगळ्यात समोरच पहिली मोठी स्वामींची मूर्ती आहे आणि एकदम अशी जिवंत मूर्ती अशी वाटते बघितली की त्यांच्याकडे. आणि तिथून मागच्या बाजूला गेलात की तिकडे मग सगळे छोटे छोटे मंदिर सगळ्या देवी आहेत. त्याच्यानंतर म्हणजे एक सप्तशृंगी देवी आहे, तुळजाभवानी माता आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, अशी 6-7 देवींची मंदिर आहेत. छोटी छोटी मूर्त्या बनवलेल्या आहेत. तिथून तुम्ही पाया पडू शकता. मग तुम्ही तिथे कितीही वेळ बसू शकता, कुठे कोणीच तुम्हाला अडवत नाही आणि अजिबात गर्दी नाहीये. दर्शन खूप फटाफट झालं. मला आधी वाटलेलं की संडे आहे तर गर्दी आहे की काय, पण नाही, गर्दी वगैरे नाहीये. तुम्ही आरामात किती वेळ बसू शकता, दर्शन करू शकता. आम्ही तर 1 तास आतमध्येच होतो सगळं बघत इकडे तिकडे. त्याच्यानंतर इथे प्रसादालय जे आहे यांचं ते पण खूप मोठं आहे. म्हणजे एका वेळेला मला वाटतं आरामात 200-400 माणसं बसू शकत असेल जेवायला. थोडेसे ग्लिम्स मी टाकले आहेत. तर त्यांचा दुपारचा जे प्रसाद असतो त्याची वेळ असते 11 ते 4 वाजेपर्यंत आणि परत संध्याकाळी 7 नंतर संध्याकाळचा प्रसाद असेल. तर आम्ही ठरवलं जर आपल्याला भेटलं तर आपण इथेच जेवण करून जाऊ. तर तिथे आम्ही गेलो. 30 रुपीजचं कुपन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला दिलं होतं. चपाती होती, मसूरची भाजी होती ग्रेव्हीवाली, अख्खा मसूर, भात होता, मसाले भात, लापशी होती आणि थोडेसे पोहे होते. मग जेवलो आणि तिथून आम्ही निघालो. तर आता साधारण 2-2:30 वाजता वगैरे आम्ही तिथून निघालो. क्वांटिटी घेताना अशा वाटतं एवढीशीच असते, पण ऍक्च्युली खूप पोट भरतं थोडं खाल्ल्यावरच. तर आम्ही तिथूनच जेवण वगैरे करून बाकी जे काय तुम्हाला घ्यायचं असेल तिथे तुम्हाला वाचण्यासाठी वगैरे स्वामींची पुस्तकं म्हणा, जप करण्यासाठी काही वस्तू असतील, स्वामींच्या मूर्त्या, सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही घेऊ शकता. सगळं अवेलेबल आहे. आणि मग आम्ही आता निघालो आहोत. तर आम्ही निघालो तेव्हा 2:30 वाजले होते. आम्हाला 6-6:15 टाइम दाखवतोय रिचिंग टाइम. तर जेवलो त्यामुळे आम्ही हॉल्ट तर नाही घेणार. सो 6-6:30 पर्यंत आम्ही घरी पोहोचू. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर येऊ शकता. एकदमच खूप छान सुंदर अशी जागा आहे आणि खूप प्लीझंट आहे. आणि ऊन आहे पण आम्हाला काय एवढं जाणवलं नाही, कारण की आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत आणि ओपन स्पेस आहे, त्यामुळे खूप हवा आहे. त्यामुळे ऊन असंच लागलं नाही, गरम नाही वाटलं तिथे अजिबात. सो अशा प्रकारे छान